projectile has a range of the R equal to 50 and reaches a maximum height h equal to 10 meter. What is elevation of the projectile? Theta विचारलं theta. Formula सांगा direct relation. Tan theta equal to 4h upon r. Tan theta equal to 4h upon r. अब formula. That कीमत लिखी हमसे मिल रहा है 4 into h 10 upon r 50. 4 upon 5 0.8 त्यावर नॅचरल टँजेंट मध्ये बघा थीटा इक्वल टू tan इनवर्स ऑफ 0.800 त्यावर a bullet fired at an angle of angle of 30 degree with the horizontal hits the ground 3 kilometer away. Hits the ground 3 kilometer away. By adjusting the angle of projection, the angle of projection can one hope to hit a target 5 kilometer away. Assuming the measured speed to be fired measured speed to be fixed and neglect air resistance watching our data. A bullet is fired at an angle of 30 degree with the horizontal hits the ground 3 km away. By adjusting the angle of projection, can one hope to hit the target 5 km away? Assume measured speed to be fixed and neglect air resistance.
एंगल किती आला 38.66 एंगल किती आला 38 डिग्री 40 मिनिट 38 डिग्री 40 मिनिट ball is thrown at an angle theta and another ball is thrown at an angle 90 minus theta. दोन बॉल आहेत एक अँगल आहे थीटा अँगल मध्ये समजा थीटा अँगल हा थीटा अँगल मध्ये दुसरा 90 मायनस 90 बाय थीटा तो थीटा समजा किती 30 असेल तर तो किती आपला 60 और 90 माइनस थीटा 90 माइनस थीटा जहाँ हा एंगल असेल का असेल ते माहीत नाही तुला दोन एक थीटा आणि एक 30 आणि एक 60 असं समजा थीटा 30 असेल तर 90 माइनस 30 किती आहे 60 एक 30 अँगलमधून प्रोजेक्टाईल बॉल फेकला आणि 60 अँगलमधून फेकला किंवा पहिला 60 असेल दुसरा 30 किती आहे माहीत नाही दोन अँगलमधून फेकलेले बॉल इज थ्रोन ॲट अन अँगल पहिले बॉल फॉर फर्स्ट बॉल angle of projection equal to theta angle of projection theta with horizontal direction at an angle with horizontal direction from the same point so from same point म्हणजे कुठल्याही पेज असं डायग्राम नाही किसा डायग्राम कुठली डायग्राम काय असतं a ball is thrown at an angle theta and another ball is thrown at an angle 90 by theta with horizontal direction म्हणजे horizontal direction angle केला from the same point horizontal direction वर theta आणि 90 by theta angle करून एकाच पॉइंट मधून दोन बॉल फेकले with velocity विराटचे दोन्ही बॉल चिकन आहे अँगल चेंज झाला आहे पहिला बॉल अँगल वेलोसिटी u इक्वल टू 39.2 मीटर पर सेकंड मग काय नाही बा फॉर्म्युला द सेकंड बॉल रिचेस 50 मीटर हायर दॅन फर्स्ट पहिल्या बॉलची हाईट h1 लेट h इक्वल टू हाईट मैक्सिमम हाइट तो हाइट का हाइट और दुसऱ्या बॉलची हाइट काय झाली h1 इक्वल टू h म्हणतो आणि दुसरे h2 इक्वल टू म्हणतो h + 50 मीटर
एच टू किती आला एच प्लस 50 मीटर हायर दॅन 50 मीटर पहिल्यापेक्षा जास्त फाइंड देअर इंडिव्हिज्युअल हाईट्स तर एच वन एच टू किती ते विचारलं मग आता पहिल्यांदा फॉर फर्स्ट बॉल झालं फॉर सेकंड बॉल angle of projection equal to 90 minus theta. U काय तेच आहे 39.2 मीटर पर सेकंड आणि h2 किती आहे h प्लस 50 मीटर. पहिल्याचे फॉर्म्युला बघा h चा फॉर्म्युला काय u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2 ए स्क्वेअर साइन स्क्वेअर नंतर दुसऱ्यासाठी h1 झाले h2 इक्वल टू यू स्क्वेअर साइन स्क्वेअर 90 मायनस थीटा अपॉन 2g therefore h plus 50 इक्वल टू साइन 90 माइनस थीटा cos स्क्वेअर थीटा e स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा अपॉन 2g आणि हे किती आहे h1 म्हणजे h इक्वल टू u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g इक्वेशन 1 इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन काय करू आपण ॲडिंग करूया. ॲडिंग केली की sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा 1 येईल दोघांचे एलसीएम येणार आणि sin स्क्वेअर थीटा निघून जाईल sin स्क्वेअर थीटा प्लस cos थीटा 1 मग ॲडिंग इक्वेशन 1 and 2 ॲडिंग 1 and 2 मग काय येणार बघा h प्लस 50 इक्वल टू u स्क्वेअर sin स्क्वेअर थीटा अपॉन 2g प्लस u स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा अपॉन 2g इक्वल टू u स्क्वेअर अपॉन 2g कॉमन 2h प्लस 50 इक्वल टू u स्क्वेअर अपॉन 2g कॉमन इंटू ब्रैकेट sin स्क्वेअर थीटा प्लस cos स्क्वेअर थीटा therefore 2h plus 50 equal to u square upon 2g into 1. आता h की कीमत दिली की h मिळेल h काढले की h1 ती मिळालंच h2 पण मिळेल 50 आहे. मग पुढे काय नाही बाबा therefore 2h equal to u square 39.2 bracket square upon 2 into 9.8 minus 50 equal to त्याचं स्क्वेअर केलं 3.92 39 नोटचे किती बनाकर तेव्हा 9 मध्ये काय ते 4 मासे 4 into 9.8 ब्रैकेट स्क्वेअर अपॉन 2 into 9.8 minus 50 त्यातील एक 9.4 16 into 9.8 ब्रैकेट स्क्वेअर एक 9.8 कॅन्सल झालं अपॉन 2 minus 50 8 मग त्याचे दुप्पट होणार 39 4 गुणले इतकं होतं 8 गुणले म्हणजे गुणलेल्या दुप्पट 39 किती दुप्पट 39 2 शेवटी 8.4 78.4 minus 50 हे काय मिळेल 2h therefore 2h equal to $78.4 ठीक है 78 minus 50 28.4 therefore h equal to 14.2 मीटर h equal to 14 और h2 कितने है ना h plus 50 है 14.2 plus 50
64.2 मीटर. आंसर आलं 14.2 आणि दुसरा 64.2. चलो a fighter plane flying horizontally at an altitude of 1.5 km at an altitude of 1.5 km with a speed of 720 km per hour passes directly over an anti-aircraft gun. anti-aircraft gun आहे ठिकाणी anti-aircraft gun वरून बरोबर 1.5 किलोमीटर या स्पीडने चालते. At what angle from the vertical should gun fired for the sail with muzzle velocity 600 meter per second to hit the plane? किती स्पीड ना मग आता किती अंतर जाणार आहे जास्तीत जास्त इतकं अंतर जाणार याला आपण डी नाव दिलं डी डिस्टन्स. तुला काय 720 किलोमीटर पर आवर त्याचं मीटर केलं 200 मीटर पर सेकंड but distance equal to velocity into time मग फॉर्म्युला आला d equal to v into t. इतकं डिस्टन्स जाणार टी इतका टाईममध्ये टी इतकं टाईम कुठं टाईम म्हटलं की ज्या वेळेला एरोप्लेनला हिट करणार तो टाईम घेतला लेट टी विथ द टाईम इन विच दी सेल हिट्स द एरोप्लेन मग तेव्हा किती अंतर गेलं कारण हिट करणार म्हणजे ते अंतर काय ते गेलं असणार आहे तिथेपर्यंत आणि तेव्हा सेल पण बाहेर पडला असणार गोळा पण बाहेर पडला असणार इथून. किती स्पीडने गेलेलं आहे यू किती आहे 600 मीटर पर सेकंड. अँगल किती मानला आपण थिटा मग हा 90 मायनस थिटा ते UX मिळालं यू कॉस ऑफ 90 मायनस थिटा. मग हॉरिझॉन्टल स्पीड कॉन्स्टंट असते माहीत आहे किती स्पीड UX स्पीड डिस्टन्स किती आहे d मग टाईम किती आहे त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपण किती टाईम आणला आहे t मग हा पण टाईम किती असणार इथेपर्यंत पोहोचण्यासाठी हॉरिझॉन्टल डायरेक्शनने t मग डिस्टन्स p equal to u plus at v equal to u plus at मग vx म्हणजे vx equal to vx plus at vx equal to vx येणार vx equal to vx plus 0 therefore d upon t ux म्हणजे व्हेलॉसिटी डिस्टन्स अपॉन टाइम डिस्टन्स टाइम तो केवढा लागेल d equal to vx into t दोन्ही इक्वल काढायचं त्यावरून काय मिळेल थिटा किती अँगलमधून प्रोजेक्ट केलं पाहिजे की एरोप्लेन पडेल मग हा अँगल. त्यानंतर रेंज काढायचे एच इक्वल टू याची रेंज म्हणजे इतक्या उंचीवरून जात असेल तर इतक्या टाईममध्ये इतका टाईम इतक्या अँगलमधून पाठवलं तर पडणार नाही. मग आपल्याला ते पडायला नको आहे मग अजून किती जास्त रेंज याची हाईट किती बघायचं किती हाईटपर्यंत जाऊ शकते इथंपर्यंत ते हाईट मिळाली आपल्याला 15.9 किलोमीटर 19.47 डिग्रीमधून पाठवलं आपण तर 19.9 किलोमीटर 15.9 किलोमीटर उंची जाणार आहे. त्या ठिकाणी एवढ्या भागात कुठे पण असेल तर इथे असेल तर पडू शकते या ठिकाणी पडू शकते या ठिकाणी या भागात एवढी रेंज आहे त्या भागात कुठे पण असेल ते पडणारा पडू शकतं ते पडू नये म्हणून तर स्पीड समजा या ठिकाणी गेला असेल इथून चाललं आहे इथे पण जायपर्यंत बरोबर गेला असेल किंवा इथून स्टेट या ठिकाणी एरोप्लेन गेला असेल किंवा इथपर्यंत गेला असताना टाईम सीमारेट केलं इथून इथेपर्यंत जाऊ दे एवढ्या भागातून ते जायला नाही पाहिजे हाईटच्या वरून जायला पाहिजे त्या हाईटच्या वरून किती पण जाऊ दे कारण इथून सेल गेलेली इथून हाईट मॅक्झिमम हाईट किती जाणार आहे 15 पडणं तिथून खाली पडणार वरून गेलं की सेल मिनिमम किती 15.9. maximum height of the projectile is minimum height of the aeroplane.
प्रेडेटरची हाईट मॅक्झिमम असते त्याच्या कमीत कमी तेवढ्या हाईटच्या वरून गेलं पाहिजे. त्या हाईट चालणार नाही, ग्रेटर दॅन दॅट हाईट. आन्सर 15.9 किलोमीटर.